आपल्या संस्थेच्या अध्यक्षा, सेवानिवृत्त प्राचार्य, नाट्य स्नेह कलावंत व आपल्या ज्येष्ठ भगिनी आदरणीय शकुंतलाताई कानडे मॅडम यांचा आज 73वा अभिष्टचिंतन सोहळा। हा सोहळा आपण दरवर्षी मॅडम सोबत मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतो। मात्र या सोहळ्यात मॅडम आपल्या सहभागी झालेल्या नाही। त्या सध्या पुणे येथे आहेत। आज त्या जरी आपल्यात उपस्थित नसल्या तरीही आपण हा सोहळा उत्साहाने साजरा करू व त्यांना भरभरून शुभेच्छा देऊ। मी या शाळेत 8/6/1992 रोजी रुजू झालो। माझे आई वडील लहानपणीच वारलेले होते। तेव्हापासून मॅडम यांनी मला मायेची पाखर घातली। त्या माझ्या आई झाल्या, बहीण झाल्या, वडील झाल्या। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी वाढलो, घडलो, मोठा झालो। एक कवी म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली। या सर्व गौरवाच्या पाठीमागे आदरणीय कानडे मॅडम यांचा मोलाचा हात आहे, त्यांच्या प्रेरणा आहेत, त्यांनी खंबीरपणे दिलेलं बळ आहे। मॅडम दरवर्षीच या सोहळ्यासाठी उपस्थित असतात। पण गेल्या काही दिवसांपासून मॅडम यांची प्रकृती ठीक नसल्या कारणाने त्या आल्या नाही। तरी मला आत्मविश्वास वाटतो की मॅडम नक्कीच आपल्यामध्ये लवकरात लवकर येतील आणि आपल्यासोबत आनंद घेतील। त्या इथं आल्या नाहीत। त्यांची ही इमारत, वेली, फुले, झाडे, मुले, शिक्षक, पालक आम्ही सर्व आदरपूर्वक त्यांची या ठिकाणी। मॅडम आपली एक स्वतंत्र ओळख आहे। आपण अनेक पिढ्या समृद्ध केलेल्या आहेत। हा समाज, हा महाराष्ट्रातील आपले विद्यार्थी आपल्याकडे आदराने पाहतात। ते खूप मोठे झालेले आहेत तरी त्यांना आपला कदापि विसर पडलेला नाही। कधी ते शाळेत आले तर आपली आदरपूर्वक चौकशी करतात। आपणास महाराष्ट्र राज्याने अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे आणि हा सन्मान जो आपल्याला मिळालेला आहे तो या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला धरून शासनाने हा सन्मान केलेला आहे। अनेक वर्षापासूनची आपल्या विद्यालयाची गुणवत्ता आपण टिकून ठेवली। आजही ती तशीच आहेच, ती तशीच राहील हे आपले स्वप्न आहे। मॅडम, आम्ही आपणास शब्द देतो की आपली शाळा या पुढे देखील दिवसेंदिवस गुणवत्तेचं शिखर गाठत राहील। आज जरी आपण आमच्यामध्ये नसलात तरी या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो या भगवंत चरणी प्रार्थनेसह मी यातील सर्व परिवाराच्या वतीने आपणास अभिष्टचिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्ते मॅडम, काही दिवसापूर्वीच माझी जन्म देणारी आई देवाघरी गेली। परंतु मॅडम, माझ्या आयुष्याला वळण देणारे दुसरी आई म्हणजे तुम्हीच आहात। या विद्यालयात आल्यापासून आपण माझ्यावर जे संस्कार केले ते मी कधीच विसरणार नाही। आम्हा सर्वांना जी सवय तुम्ही लावली, जे संस्कार दिले ते खूप मौल्यवान आहेत। मॅडम, आज या स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या कुटुंबातील आपण देव आहात। आपली किती भक्ती केली तरी ती कमीच ठरणार आहे। येरणगावच्या पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांची आपण आई आहात, माता आहात। आज आपला वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त आज मी एकच परमेश्वराकडे प्रार्थना करते की हे परमेश्वरा, आमच्या मॅडमला आमचं आयुष्य कमी कर आणि सर्वांचं थोडं थोडं आयुष्य कमी करून आमच्या मॅडमला दीर्घायुष्य दे। मॅडम, उगवता सूर्य
दररोज उगवणारा सूर्य आपल्या जीवनात नवीन आनंद घेऊन येऊ दे आणि बागेत उमलणारी फुले दररोज तुम्हाला सुगंध देऊ आणि परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देऊ हीच सदिच्छा. आदरणीय मॅडम, आपणास जन्मदिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व सप्रेम नमस्कार. आज तुमचा वाढदिवस. तर आज तुम्ही आमच्यासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी एरंडगावला असायला हवे होते, परंतु तुमच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुम्ही आज आमच्यात उपस्थित नाही. याचे दुःख होते. तुमच्या विना वाढदिवस व स्नेह संमेलन ही कल्पनाच मनाला सहन होत नाही, कारण आजपर्यंत एकही स्नेह संमेलन तुमच्या विना कधीही मी बघितलेलं नाही. तुमचे आमच्यासोबत असणे म्हणजेच आमच्यातनं ऊर्जा निर्मिती करणं होय. तुमच्यामुळेच आम्ही समाजापुढे अभिमानाने ताटमानेने फिरतो. जन्मदाता आई वडिलांनी आम्हाला लहानचे मोठे केले, शिकविले, पण खरं त्याला मूर्त रूप आमचा उद्धार आईच्या मायेने केला तर तो तुम्हीच. त्यामुळे जन्मदाता आई इतकेच माझ्यावर तुमचे उपकार आहेत हे मी कदापि विसरू शकत नाही. आपण 4-5 महिन्यापासून आजाराशी झुंज देत आहात, त्यामुळे तुमची झालेली अवस्था आम्हाला बघवत नाही. तुमचा मागील ऑडिओ क्लिपमधील आवाज ऐकला, क्षीण झालेला आवाज ऐकून डोळे पाणावले, खूप वाईट वाटले. मॅडम, तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेकांचे संसार उभे केले, परिसरात ज्ञानाची गंगा आणून घराघरात पोहोचवली. यासारखे पवित्र कार्य या जगात असूच शकत नाही. त्यामुळे अशा हजारो लोकांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी असल्याने आपण लवकरच आजारातून बऱ्या व्हाल आणि परत तुम्ही आम्हाला एरंडगावला भेटायला याल व आम्हाला आशीर्वाद द्याल अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. तुमच्यासोबत केलेली बंगलोर ट्रीप, नांदूर-मथुरेश्वर ट्रीप, वेरूळ अजिंठा ट्रीप, गेल्या वर्षी तुम्ही वेळात वेळ काढून आस्थापूर्वक केलेली गृहभेट हे आजही माझ्या स्मरणात आहे. आम्ही तुम्हाला पुन्हा तुमच्या रूपात पाहू इच्छितो आणि परमेश्वर आमची इच्छा पूर्ण करेल असा मला ठाम आत्मविश्वास आहे. तुम्हाला या जन्मदिनी उदंड निरोगी आयुष्यासाठी मी, माझे संपूर्ण नात्र कुटुंबीय, माझे सर्व नातेवाईक प्रभूचरणी प्रार्थना करतो की आपण लवकरात लवकर या आजारातून बऱ्या व्हाल आणि आम्हाला भेटण्यासाठी एरंडगावला याल अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. स्वामी विवेकानंद परिवाराच्या कुटुंब प्रमुख, मातृतुल्य आदरणीय कानडे मॅडम, आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर गेल्या 15-20 वर्षानंतर हे पहिलंच वर्ष असं आलं की तुम्ही वाढदिवसासाठी आमच्यामध्ये उपस्थित राहू शकल्या नाही. प्रकृतीच्या कारणामुळं अजून काही थोडे दिवस आपल्याला वाट बघावीच लागणार आहे. आम्ही सर्वजण परमेश्वराकडे रोजच प्रार्थना करतो की आमच्या मॅडमांचं आरोग्य लवकरच ठीक होऊ दे. आपण विद्यालयामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने 3 दिवसांचा विविध कार्यक्रम आपण सादर करीत असतो. पण यावर्षी त्या कार्यक्रमाला सुद्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाला सुद्धा किंवा क्रीडा स्पर्धांना सुद्धा पाहिजे तेवढा प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून सुद्धा मिळाला नाही. याची खरोखरच आम्हा सर्वांना खंत वाटते. आपण लवकरच ठणठणीत बऱ्या होऊन विद्यालयात यालच अशी आम्ही नित्य परमेश्वराकडे प्रार्थना करतो. 2 महिन्यात, 3 महिन्यात
आपण नक्कीच विद्यालयात यात शंका नाही. मी आणि माझ्या परिवाराकडून पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही लवकर विद्यालयात या. नमस्कार मॅडम. आदरणीय मॅडम, तुमच्या खास दिवशी तुमच्या अढळ पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. तुमचा माझ्यावरील विश्वासाने मला माझ्या आत्मविश्वासाला खऱ्या अर्थाने फिनिक्स पक्षाप्रमाणे नवीन उंची गाठण्याचे सामर्थ्य दिले. शिक्षक होऊन माझ्या जीवनाचे सार्थक झाले. या सुंदर क्षणी हा वाढदिवस अतिसुंदर हो आणि आपले जीवन अनंत आनंदमयी मंगलमयी शुभेच्छांनी भरून येवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या आपणास कोटी कोटी शुभेच्छा. आदरणीय मॅडम, आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उगवता सूर्य आपणास आशीर्वाद देवो, परमेश्वर आपणास सदैव सुखात ठेवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे मॅडम. वाढदिवसाच्या पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा. आदरणीय मॅडम, आपल्या जीवनातील या विशेष दिवशी आपल्याला मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवले, त्यांना योग्य दिशा दिली आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. तुमच्या सहवासात असताना अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आजच्या दिवशी आपणाला उत्तम आरोग्य, शांतता आणि आनंद मिळावा अशी मी प्रार्थना करते. आपली प्रकृती लवकरात लवकर सुधारेल आणि तुम्ही लवकर बऱ्या व्हाल. आपण नेहमीच आमच्यासाठी प्रेरणा राहा. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सन्मान्य बाई, प्रथमचा चरणस्पर्श. आपल्याला जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाई, तुम्ही म्हणजे मंदिराचा उंच कळस. बाई, तुम्ही म्हणजे अंगणातली पवित्र तुळस. बाई, तुम्ही म्हणजे अभंगातली संतवाणी. बाई, तुम्ही म्हणजे उन्हातलं गारगार पाणी. बाई, तुम्ही नुसते व्यक्तीच नसून परमेश्वराचं चालतं बोलतं रूप आहात. असं विद्यापीठ आहात की ज्याची दुसरी शाखाच होऊ शकत नाही. बाई, तुमच्यामुळेच आज आमचं अस्तित्व आहे. तुमचा सहवास आम्हाला लाभला. तुमच्यातली शिस्तप्रियता, तुमच्यातली संवेदनशीलता, झाडांविषयी असलेली माया, न्यायप्रियता ह्या सर्व गुणांचा आम्हाला अभिमान आहे. बाई, माझ्या कर्मरूपी माता तुम्ही आहात आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, आई माझा गुरु, आई कल्पतरू, कृपेचा सागरू, आई माझी, आई माझा गुरु, आई कल्पतरू, कृपेचा सागरू, आई माझी, आई माझी, आई माझी. या क्षणी मला हिंदीतल्या 4 ओळी आठवत आहेत. जन्मदिन पर ये शुभ कामना, खुशियों से भरे हर पल का गहना, स्वस्थ रहे तन, सजे सपनों का आंगन, जीवन में सदा बरसे सुख का सावन, सुख का सावन. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. आजच्या या खास दिवशी आम्ही आपल्यासाठी एकच प्रार्थना करतो की आपण लवकरात लवकर बरे व्हावेत आणि आपल्या हास्याने पुन्हा वातावरण उजळवावे. जरी सध्या आपण प्रकृतीच्या कारणामुळे आराम करत असाल तरी आपल्या उपस्थितीची उणीव आम्हाला सतत जाणवत आहे. आपली ऊर्जा, मार्गदर्शन आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आम्हा सर्वांसाठी खूप खूप प्रेरणादायी आहे.
आपल्या जन्मदिनानिमित्त पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. ईश्वर आपल्याला आनंदी, उत्साही, स्वस्थ देव ही प्रार्थना करतो. धन्यवाद. आदरणीय मॅडम, आज आपला 73वा वाढदिवस आहे. सर्वप्रथम या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझं संपूर्ण कुटुंब आपल्या दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मॅडम, यावर्षी आपण येऊ शकला नाही. थोडस चुकल्यासारखं वाटतंय, पण जाऊ दे, हे पण दिवस जातील. खरं तर वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही खूप आतुरतेने या दिवसाची, या क्षणांची वाट पाहत असतो. आपलं आगमन हे आमच्या सर्वांसाठी एक चैतन्यदायी, स्फूर्तिदायी आणि आनंददायी वातावरणाची निर्मिती असते. या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणाला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला लवकरात लवकर या सर्व परिस्थितीमधून परमेश्वराने बाहेर पडू द्यावं अशीच प्रार्थना मी परमेश्वराकडे करतोय, आमचं संपूर्ण कुटुंब करतोय. आपण आमच्या सर्वांच्या मातृतुल्य आहात, आमच्या कुटुंब प्रमुख आहात. त्यामुळे राहून राहून आपल्याविषयीची काळजी आणि आपली आठवण या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप प्रकर्षाने जाणवते. या वाढदिवसाच्या निमित्ताने मी एक गीत जे नेहमी म्हणतो आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने, ते गीत आपल्या समोर आपल्यासाठी सादर करतोय. सागर में एक लहर उठी आपके नाम की, सागर में एक लहर उठी आपके नाम की. आपको मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की, आपको मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की. आपको है अनंत में जाकर मिल जाना, आप हो सुंदर फूल इस संसार की. सागर में एक लहर उठी आपके नाम की, आपको मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की. आपको मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, आप जियो हजारों साल ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू मैडम, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. मॅडम, आजच्या वाढदिवसाच्या आपणास खूप खूप मोरपक्की शुभेच्छा. नमस्कार काकू, कशा आहात? वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. काकू, तुम्ही म्हणजे आमच्यासाठी मायेचा पाझर, तुम्ही म्हणजे एक आनंदाचा सागर, तुम्ही म्हणजे आम्हा सर्वांचा आधार,
आणि तुमच्या विना आमची शाळा म्हणजे गजबजलेली शाळा निराधार. काकू, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. तुमच्याविषयी काय सांगू, तुमचं माझ्या जीवनातलं स्थान काय आहे याबद्दल किती आणि काय सांगू, माझे शब्द कमी पडतील. माझ्या जीवनात तुम्ही आल्यापासून माझ्या व्यक्तिमत्वाच्या पाकळ्या या खऱ्या अर्थाने उमलल्यात. काकू, मला जन्म देणारी आई जरी दुसरी असली ना तरी सुद्धा माझ्या व्यक्तिमत्वाला फुलवणारी आई हे फक्त तुम्हीच आहात. जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात, लग्न झाल्यापासून जशी मी एरणगावला आले तेव्हापासून माझ्या जीवनात येणाऱ्या अनेक संकटाच्या काळात, अनेक कठीण प्रसंगात तुम्ही माझ्या सदैव पाठीशी उभ्या होता. तुम्ही माझा आधारस्तंभ होतात. खरं तर तुमच्याकडनं शिकायला पाहिजे की जीवनात येणारी प्रत्येक भूमिका आपण किती समरसपणे वठवली पाहिजे हे तुमच्याकडे बघून शिकायला मिळतं. पण ना काकू, तुम्हाला बरं वाटत नाही तेव्हापासून अजिबात शाळेत कुणालाच करमत नाही. मुलं असतील, शिक्षक असतील आणि स्पेशली मला अजिबात करमत नाही. तुम्ही लवकर बऱ्या व्हा आणि लवकर या. आपल्याला ना नव्याने नाटकाचे प्रयोग पण करायचे आहेत. आणि हो, आपल्या सर्व शिक्षकांना सहल काढायची आणि ती सुद्धा परदेशात. पण आहे ना, तुमच्याशिवाय काहीच शक्य नाही. तुमच्याशिवाय हे कुणी पुढाकार पण घेणार नाही आणि कुणी ऐकत पण नाही माझं. तुम्ही या काकू, लवकर पटकन बऱ्या व्हा. आणि हो, आपल्याला रशियाला पण जायचंय, पार्थकडे. तुम्हाला तर अमेरिकेत पण जायचंय, भैयाकडे, गायकवाड सरांच्या. लवकर बऱ्या व्हा आणि या. आम्हा सर्वांना तुमची खूप 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 गरज आहे. हॅपी बर्थडे. शेवटी जाता जाता माझ्या काही स्वरचित ओळी फक्त तुमच्यासाठी. आमच्या जीवनातील सुंदर पहाट तुम्ही, आमच्या जीवनातील सुंदर पहाट तुम्ही, अनेक खडतर मार्गातील वहिवाट तुम्ही. आपल्या स्पर्शाने आम्हा लोखंडाचे सोने व्हावे आणि तुमच्या आशीर्वादाचे वारे आमच्या जीवनात अविरत व्हावे. तुमच्या आशीर्वादाचे वारे आमच्या जीवनात अविरत व्हावे. वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा काकू. लव यू, लव यू. नमस्कार, मी सुनील जगन्नाथराव गायकवाड. आज माझ्या मातृतुल्य आदरणीय शकुंतलाताई कानडे मॅडम यांचा 73वा वाढदिवस. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मन अगदी उल्हासित होत आहे. मॅडम, जून 1979 मध्ये प्रथम मी तुम्हाला पाहिलं. मी 5वीला असताना तुम्ही आमच्या वर्गावर शिकवण्यासाठी आलात. शिकवता शिकवता तुम्ही जसं आमचे वर्ग वाढत गेले, जसं वय वाढत गेलं, तसं तुम्ही आम्हाला शिकवत गेलात. समाजात राहायचं कसं, वागायचं कसं, वावरायचं कसं, लोकांशी संवाद साधायचा कसा, या सर्व गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवल्यात. त्या सर्व गोष्टींचा तुम्ही दिलेली शिदोरी आज आम्ही वापरात आणतोय. त्या शिदोरीचा आमच्या जीवनात आम्हाला प्रचंड लाभ होतोय. मॅडम, ज्यावेळेस मी पदवीधर झालो, माझ्याकडे शैक्षणिक पात्रता होती, परंतु नोकरी लागण्यासाठी जी आवश्यक पात्रता असावी लागते ती पात्रता माझ्यात अजिबात नसताना आपण मला या शाळेत सेवा करण्याची संधी दिली. आपण माझ्यावर, माझ्या कुटुंबियावर, माझ्या गावावर प्रचंड उपकार केलेले आहेत. या जगात जर परमेश्वर असेल तर या परमेश्वराने माझं आयुष्य कमी करावं आणि आमच्या मॅडमला माझं आयुष्य द्यावं. जर खरोखर परमेश्वर असेल तर हा परमेश्वर असं करील याची मला खात्री आहे. मॅडम, आपल्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपला सुदंड आयुष्य लाभो आणि निरोगी आयुष्य लाभो या माझ्या शुभकामना व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. आमच्या मडवई कुटुंबाचा आधार मातृतुल्य आदरणीय मॅडम यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास, समृद्धीच्या वाटेवर व्हावी तुमच्या सुखद प्रवास, सहवासाचा सुगंध सदैव आम्हास मिळावा. पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा. आनंद तुमच्या जीवनात कधीही न जाऊ.
आनंद तुमच्या जीवनातून कधीही ना जाओ, अश्रू तुमच्या डोळ्यात कधीही न येऊ. आमच्या सर्वांच्या अन्नपूर्णा तुमच्या चरणी कोटी कोटी भावसुमने अर्पण करते आणि मडवई परिवारातर्फे आपणास वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा देते. मॅडम तुम्ही लवकर एरंडगावला यावं आणि आम्हाला सगळ्यांना भेटावं, कारण एरंडगावला आल्यानंतर आम्हाला एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळते व खूप ऊर्जा प्राप्त होते आणि आम्ही आतुरतेने चातकप्रमाणे तुमची वाट बघतोय. म्हणून तुम्ही लवकरात लवकर यावं, आरोग्य तुमचं चांगलं राहावं ही ईश्वर चरणी मडवई परिवाराकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमचे प्रेरणास्थान मातृतुल्य सन्माननीय कानडे मॅडम यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आमच्या आदरस्तंभ असलेल्या कानडे मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ आणि प्रेमळ असणाऱ्या कानडे मॅडम यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए. आखियों हजारों साल ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू मैडम, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. नमस्कार मॅडम, आतापर्यंत मी तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते. सर्वजण तुमच्याबद्दलचे अनुभव सांगायचे, तुमच्याबद्दलच्या छान छान गोष्टी सांगायचे, पण खरं तर तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवण्याची, तुमच्यासोबत वेळ घालवण्याची मागच्या वर्षी आम्हाला संधी मिळाली आणि खरंच ते 2 दिवस म्हणजे एक खूप अविस्मरणीय शिक्षण होते आमच्यासाठी. तुमची माणसाप्रती असलेलं प्रेम, प्रत्येक आपल्या शाळेतल्या प्रत्येकाबद्दल असलेलं तुमचं प्रेम, कामाप्रती असलेली तुमची निष्ठा आणि हे सगळं बघण्याचा खूप जवळून योग आला. आणि यामुळेच खरंच एक स्त्री म्हणून तुमच्याबद्दल असणारा एक आदर तर वाढलाच, शिवाय एक माणूस म्हणून खरं तर तुम्ही खूप मोठा प्रेरणेचा एक झरा आहे. आणि तुमचे याच प्रेरणेतून रोज काम करण्याची, मुलांना छान छान गोष्टी सांगण्याची आम्हाला ऊर्जा मिळते. आणि तुम्ही कायम अशाच आमच्याशी पाठीशी राहा, आम्हाला कायम अशाच पद्धतीने मार्गदर्शन करत राहा. मॅडम, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो, तुम्हाला आनंदी आरोग्यदायी जीवन देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आदरणीय श्रीमती कानडे मॅडम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मॅडम, आपली शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शकता यांच्याबद्दल केवळ ऐकलंच नाही तर स्कूलमध्ये आल्यानंतर अनुभवलं देखील. हा वारसा आम्ही नक्कीच पुढे नेऊ अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देते. आणि मॅडम, आपलं जे दुखणं आहे त्यातनं आपण लवकरच बरे व्हाल आणि सर्वांसमवेत आपला वाढदिवस पुन्हा आपण साजरा कराल अशी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. आदरणीय मॅडम, जन्मदिनाच्या खूप 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 शुभेच्छा. शाळा जॉईन केल्यापासून प्रत्येक व्यक्तीकडनं तुमच्याबद्दल इतकं काही ऐकतेय की असं अजिबात वाटत नाही की मी तुमच्यापासून खूप दूर आहे. पुण्याला आल्यानंतर तुमच्याशी भेटण्याचा योग आला आणि तुमच्याशी भेटण्याचा योग म्हणजे एक बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्वाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग असंच म्हणावं लागेल. कारण अशा व्यक्तिमत्वांबद्दल बऱ्याचदा मी फक्त पुस्तकांमध्ये वाचलेलं आतापर्यंत, पण प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला आणि ती भेट म्हणजे माझ्यासाठी खरोखर एक परिस्पर्श ठरला. काळाच्या पुढे विचार करण्याची जी क्षमता असते ती जगात प्रत्येकच व्यक्तीला मिळालेली नसते. ही परमेश्वराकडून मिळालेली खूप खास देणगी असते आणि अशी देणगी लाभलेली व्यक्ती म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष आहात. आणि ह्याचं एक खूप जिवंत उदाहरण म्हणजे आपली शाळा, जी तुमच्या ह्या काळाच्या पुढे विचार करण्याच्या वृत्तीमुळे घडलेली. तुमचं दृढनिश्चयीपणा, दुर्दम्य इच्छाशक्ती या सगळ्याची उदाहरणं, त्याची बरीच गोष्टी आम्ही प्रत्येक जणांकडनं इथे ऐकलेल्या आहेत. तसं थोडंसं वाईट वाटतंय की तुमचा प्रत्यक्ष सहवास आम्हाला मिळत नाहीये, पण तुम्ही ह्या आजारपणावर सुद्धा लवकरात लवकर मात कराल आणि परत लवकर आमच्या सगळ्यांसोबत याल ह्याची मला 100% खात्री आहे. तुमच्या विचारांनी फक्त शिक्षकच नाही, शाळाच नाही, तर प्रत्येक विद्यार्थी, अनेक पालक, अनेक पिढ्या असं म्हणता येईल आपल्याला, ह्या घडवल्यात. तुम्ही प्रत्येकासाठी प्रेरणेचा स्रोत आहात, एक ऊर्जेचा प्रकाश स्तंभ आहात आमच्या सगळ्यांसाठी. त्यामुळे हे छोटंसं आजारपण हे एक केवळ असंच एक ऑब्स्टॅकल मानूया आणि त्याच्यातनंही तुम्ही अगदी 100% पुढे याल
आणि हसत खेळत पुन्हा आमच्यासोबत तुमचा वाढदिवस साजरा करायला याल अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. लवकर बऱ्या व्हा मॅडम आणि लवकर स्कूलमध्ये. आदरणीय मॅडम, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा होती. दिवाळीच्या सुट्टीत भेटण्याचे ठरवलेही होते, परंतु दुर्दैवाने योग होऊन आला नाही. मी सप्टेंबर महिन्यात आपल्या शाळेत रुजू झाले आणि तेव्हापासून शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांकडून आपल्याविषयी ऐकताना मनात आपल्याबद्दल अधिकच आदर निर्माण झाला. आपल्या शिस्तबद्ध व्यक्तिमत्वाचे आणि प्रत्येकाकडून काम करून घेण्याच्या कुशल पद्धतीचे कौतुक फार ऐकले होते. या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवायची मला मनापासून इच्छा आहे. आपल्या आरोग्यासंदर्भातील समस्या आमच्यासाठी निश्चितच चिंतेचा विषय आहे, परंतु आपण प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आणि हार न मानणाऱ्या प्रेरणादायी स्त्रियांपैकी आहात. आपल्या धैर्याने आणि जिद्दीने आपण आजारपणावर निश्चितच मात कराल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आपण लवकरात लवकर पूर्णतः बऱ्या व्हाव्यात आणि आपल्या आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोनाने पुन्हा आम्हाला प्रेरणा द्यावी, आपला सहवास आम्हाला लाभावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आपण शतायुषी व्हाव्या, उत्तम आरोग्य आपल्याला लाभावे आणि पुन्हा आपल्या हसतमुख दर्शनाचा योग जुळावा हीच मनापासून इच्छा. आपल्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. लवकरच. आदरणीय मॅडम, आज आपला 73वा वाढदिवस. त्यानिमित्तानं माझ्याकडून आपल्याला या मंगलमय वाढदिवसानिमित्त मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी आणि माझ्या परिवारातील प्रत्येक व्यक्ती आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी ईश्वरचरणी नेहमी प्रार्थना करतो. मॅडम, आपली तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी आणि आपण आपल्या या विद्यालयामध्ये आम्हाला भेटण्यासाठी आणि आमच्यामध्ये नवीन प्रेरणा, नवचेतना आणि उत्साह निर्माण करण्यासाठी लवकरात लवकर याव्या अशी एक मनामध्ये नेहमी आतुरता आहे. आपली तब्येत लवकर बरी व्हावी याकरिता ईश्वरचरणी मी सदैव प्रार्थना करत आहे. मॅडम, आपल्या या विद्यालयामध्ये प्रत्येक वाढदिवसानिमित्त एक गीत सादर आपण करत असतो. तेच गीत मला आज तुमच्यासाठीही सादर करायचे आहे. सागर में एक लहर उठी आपके नाम की, सागर में एक लहर उठी आपके नाम की, आपको मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की, आपको मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की, आपको है अनंत में जाकर मिल जाना, आपको है अनंत में जाकर मिल जाना, आप सुंदर फूल इस संसार की, आप सुंदर फूल इस संसार की, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, आप जियो हजारों साल ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू मैडम, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. आदरणीय मॅडम, आपल्याला भेटण्यासाठी मनामध्ये एक आतुरता आहे. कधी
एखादा प्रसंग मिळाला किंवा ज्ञाने सरांना कॉल करून आपल्याला भेटण्यासाठी कधीतरी पुण्याला येईल मॅडम. आपली तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी मी सदैव ईश्वराचरणी प्रार्थना करत आहे आणि आपले चरण स्पर्श करून माझ्यावरती आपला आशीर्वाद नेहमी असाच राहू द्या. आणि पुन्हा एकदा आपल्या या मंगलमय वाढदिवसानिमित्त मनापासून आणि मनपूर्वक मोरपंखी हार्दिक शुभेच्छा मॅडम. थँक्यू मॅडम. आदरणीय मॅडम, आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या मनापासून खूप शुभेच्छा. पण फक्त माझ्याच नव्हे तर आईवडिलांच्याही त्यांच्या ठिकाणी आपल्याबद्दलचा जो आदर आहे तो फक्त आईवडिलांमध्येच नव्हे, शिक्षकांमध्येच नव्हे, तर संपूर्ण विद्यार्थ्यांमध्येही जाणवतो. मी जेव्हा शाळा जॉईन केली तेव्हा मनामध्ये फार भीती होती, फार नर्वसनेस होता, शिकवण्याचा काही अनुभव नव्हता. त्यामुळे भीती वाटायची, कसं होईल, कसं शिकवायचं, कशा प्रकारे शिकवायचं, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हँडल करायचं याची माहिती नव्हती. परंतु हळूहळू आपल्या मार्गदर्शनाखाली, संपूर्ण शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू शिकवायला लागलो, हळूहळू बोलायला लागलो आणि आता कॉन्फिडन्समध्ये 2 शब्द का होईना विद्यार्थ्यांना शिकवता यायला लागलं. हे सर्व काही जे शक्य झालं ते फक्त आपल्यामुळेच. मॅडम, पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालती. अडथळ्यांना भिवून अडखळणे, अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या धनी असणाऱ्या, एरणगाव नगरीत ज्ञानाची गंगा आणणाऱ्या आदर्श शिक्षिका, आदर्श मुख्याध्यापिका, उत्कृष्ट नाट्य कलाकार, उत्कृष्ट सिने अभिनेत्री व पूज्य साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ येवल्याच्या अध्यक्षा, आमच्या सर्वेसर्वा आदरणीय कानडे मॅडम यांना 73व्या वाढदिवसाच्या शिंदे परिवाराकडून व स्वामी विवेकानंद परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. खरं तर ज्ञानेसरांचे मी खूप आभारी आहे, कारण त्यांनी जो हा नवीन उपक्रम राबविला यामुळे प्रत्येकाला आपल्या मनातील भावना आदरणीय मॅडमसमोर मांडण्याची एक संधी मिळाली. त्यामुळे आदरणीय ज्ञानेसरांचे खरंच खूप खूप आभार. मॅडम, तुम्ही माझ्या वाढत्या वजनामुळे व कार्यालयीन काही कामकाजामुळे माझ्यावर नाराज आहात ही गोष्ट मी जाणून आहे. परंतु येत्या काही काळामध्ये मी माझ्यामध्ये हवे ते बदल करून तुमची जी नाराजी आहे ती दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल अशी मी यावेळेस हमी देतो. मॅडम, इतकं काही असूनही तुम्ही जेव्हा जेव्हा मला फोन कॉल केला असेल किंवा भेटल्यावर प्रत्यक्ष बोलला असाल त्यावेळेस तुम्ही कधीही माझ्यावर रागावला नाही. उलट माझी, माझ्या घराची, घरच्यांची, सर्वांची तुम्ही काळजी केली असेल. मला हेल्दी जीवन जगण्यासाठी खूप वेळेस तुम्ही काही टिप्सही दिल्या असतील. आणि मॅडम, तुम्ही सांगितलेल्या काही टिप्स मी आता आचरणात आणत आहे आणि काही काळात याचा मला नक्कीच फायदा होणार आहे. मॅडम, तुमच्या याच स्वभावामुळे तुम्ही इतर संस्था चालक आणि तुमच्यात खूप मोठा बदल आहे. अतिशयोक्ती नाही मॅडम, परंतु तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, तर राज्यातही असे कोणतेही संस्था चालक नसेल की जो
आपल्या कर्मचाऱ्याला आपल्या घरातील माणसासारखे वागणूक देत असेल, आपल्या घरातील व्यक्तीप्रमाणे सांभाळत असेल, यामुळेच स्वामी विवेकानंद परिवारातील सर्व लोक एक स्टाफ म्हणून नाही तर एक कुटुंब म्हणून राहतं आणि याचं सर्व क्रेडिट हे फक्त आणि फक्त तुम्हाला जातं आणि तुमच्यामुळेच हे सगळं साध्य झालं. मॅडम, तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्याच भाग्यविधाता नाही तर एरंडगाव पंचक्रोशीतील जवळजवळ 10,000 विद्यार्थ्यांच्याही भाग्यविधाता आहात, कारण तुम्ही त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचं जीवनमान उंचावलेलं आहे. मॅडम, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या व एरंडगाव पंचक्रोशीतील या सर्व विद्यार्थ्यांच्या शुभकामना तुमच्यासोबत आहेत, सर्व कुटुंबियांच्या शुभकामना तुमच्यासोबत आहेत. तुम्ही लवकरात लवकर ठणठणीत अशा बऱ्या होऊन 73वा नाही तर वाढदिवसाचा अमृत महोत्सवी वर्ष व शताब्दी वर्षही आम्हाला तुमच्यासोबत साजरं करायचं आहे. हीच परमेश्वराकडे आमची प्रार्थना आहे. जाता जाता फक्त एक म्हणू शकतो, जे जे हवे आपणास ते ते मिळू दे. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे. भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मॅडम. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या परमपूज्य साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा तसेच आपल्या स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी प्राचार्य आदरणीय शकुंतला कानडे मॅडम यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यासाठी शुभेच्छा संदेश तयार करत आहोत. आज या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपल्या आदरणीय मॅडम दरवर्षी आपल्यामध्ये उपस्थित राहत असतात, परंतु यावर्षी ते आपल्या उपस्थित राहिलेल्या नाही आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख आपल्या नवीन पिढीला व्हावी म्हणून हा छोटासा शुभेच्छा संदेशपर व्हिडिओ मी आपणास पाठवत आहे. आज आपलं विद्यालय नाशिक जिल्ह्यातील एक ग्रामीण भागातील नामांकित विद्यालय म्हणून ओळखलं जातं. आज या विद्यालयातून अनेक विद्यार्थी शिकून मोठ्या मोठ्या पदावरती कार्यरत आहे आणि या सगळ्यांमागे आपल्या आदरणीय कानडे मॅडम, कैलासवासी कानडे सर, कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक कानडे अण्णा आणि कैलासवासी हिराजी कानडे या कुटुंबाचं मोठं योगदान आहे. आज ग्रामीण भागातील एक उत्कृष्ट शाळा म्हणून आपल्या विद्यालयाकडे पाहिलं जातं. आपल्या विद्यालयाने अनेक हुशार विद्यार्थी घडवले. त्यांना सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारची परिस्थिती आणि वातावरण निर्माण करून देण्यामध्ये आदरणीय कानडे मॅडम यांचा मोठा हात आहे. आज आपल्या शाळेत डिजिटल वर्ग केलेले आहेत, यामध्ये आदरणीय कानडे मॅडम यांचं मोठं योगदान आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेला भव्य असं पटांगण क्रीडांगण जे उपलब्ध झालेलं आहे की त्या ठिकाणी अनेक खेळाडू राज्यस्तरावरती त्यांनी आपला नावलौकिक कमावलेला आहे. आपल्या कानडे मॅडम या उत्कृष्ट अभिनय करायच्या आणि अभिनयातून त्यांनी अनेक नाट्य स्पर्धा गाजवल्या, अनेक नाटकांमधून उत्कृष्ट अभिनय त्यांनी केला, अनेक चित्रपटांमधूनही त्यांनी
अतिशय सुंदर अशा भूमिका केल्या. त्यांचं वाचन प्रचंड आहे आणि प्रचंड ज्ञानाची शिजोली आज त्यांच्याकडे आहे. आपणास त्यामधून मार्गदर्शन करत असतात आणि त्या मार्गदर्शनाच्या प्रेरणेतूनच आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये राबवत असतो. मग पर्यावरण प्रेमी म्हणून आपल्या कानडे मॅडम यांच्याकडे बघितलं जातं. त्यांचं वृक्षावरती प्रचंड प्रेम आहे. वृक्ष संगोपनासाठी, वृक्ष संवर्धनासाठी आणि वृक्ष लागवडीसाठी त्या हिरिरीने पुढाकार घेत असतात आणि त्यातूनच आपल्या एरंडगाव नगरीमध्ये आज अनेक वृक्षांची लागवड दरवर्षी 5 जून आणि आपल्या कानडे सरांची आठवण म्हणून जुलै महिन्यामध्ये आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत असतो. त्याचबरोबर आज आपल्या ग्रामीण भागामध्ये MSITचं केंद्र सुद्धा आदरणीय कानडे मॅडम यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेलं आहे. की ग्रामीण भागातल्या माझ्या विद्यार्थ्यांना ह्या सेवा पुरवता याव्यात म्हणून त्या प्रयत्न करत असतात. एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्यांच्याकडे बघितलं जातं. समाजातल्या तळागाळातील लोकांच्या उद्धारासाठी त्या कार्य करतात, पर्यावरणासाठी कार्य करतात आणि विद्यार्थ्यांची जडणघडण व्हावी, विद्यार्थ्यांना चांगलं पोषक वातावरण मिळावं यासाठी ते प्रयत्न करत असतात. यावर्षीच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी त्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित नाहीत, परंतु आपण सर्वजण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या कानडे मॅडम यांचं आरोग्य सुधारू दे, त्यांच्या जीवनामध्ये प्रगती घडू दे, त्यांना चांगलं आरोग्य मिळू दे, त्याचबरोबर त्यांना यश कीर्ती मिळू दे आणि त्याचबरोबर त्या खंडणीत बऱ्या होऊन आमच्या भेटीला लवकरात लवकर एरंडगावला पाठव अशा शुभेच्छा मी त्यांना देतो. आणि त्याचबरोबर त्यांच्या आरोग्यासाठी परमेश्वराकडे इष्टचिंतन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी व्हिडिओच्या रूपाने त्यांना पाठवत आहे. तरी या ठिकाणी मला व्हिडिओ पाठवण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार मॅडम, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी जेव्हा शाळेत कामासाठी रुजू झालो तेव्हा मला खूप आनंद झाला. आपल्या या ज्ञान मंदिराची सेवा करायला भेटली. हे सर्व काही आपल्यामुळेच. मी या आपल्या ज्ञान मंदिराची सेवा करण्यासाठी कायम रूपी तत्पर राहील. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. मॅडम, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आदरणीय मॅडम, आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आमच्या जीवनात प्रकाश दिला. शिक्षण क्षेत्रातील आपली कामगिरी अतुलनीय आहे. आपला दिवस आनंददायी जावो, आपल्याला सुस्वास्थ्य लाभो. लवकर शाळेत या, आम्ही तुमची वाट पाहत आहोत. आदरणीय मॅडम, आपल्या जीवनातील हा खास दिवस आपण सर्व मिळून अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा करूया. तुम्ही आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहात. हे वर्ष आपल्यासाठी सुखाचे प्रतीक ठरो आणि आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आदरणीय मॅडम, तुम्ही आम्हाला उभे राहण्यासाठी शिकवू राहिल्या. तुम्ही आमच्यासाठी प्रत्येक बाबतीत प्रेरणादायी आहात. लवकर बऱ्या व्हा आणि पुन्हा आम्हाला मार्गदर्शन द्या. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री साईनाथ बोराडे, मी इयत्ता 5वी ब ची. प्रिय मॅडम, आपल्या शिक्षण प्रेमाला माझा मानाचा मुद्दा. तुमच्या परिस्पर्शाने अनेक आयुष्याचे सोने झाले. तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही सर्वजण खूप आतुर आहोत. तुमचे आरोग्य सदैव उत्तम राहो. वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा. धन्यवाद. क्षितिजा शरद इयत्ता 7वी अ ची विद्यार्थिनी, आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा. आपल्या विचारांनी आणि कष्टांनी शाळेला धर्म ताऱ्याप्रमाणे कडस्थान प्राप्त करून दिले. आपण सर्व समाजासाठी एक प्रेरणा स्रोत आहात. आपला जन्मदिवस खूप आनंददायी हो. मनपूर्वक शुभेच्छा.
जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण इतकी सुंदर शाळा घडवली आणि आमच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. आपले शिक्षण क्षेत्रातील कार्य अमूल्य आहे आणि आपले शिक्षण दर्शन आणि कर्तव्यनिष्ठा आमच्यासाठी सदैव प्रेरणा देते. ईश्वर आपल्याला सदा प्रसन्न आणि निरोगी ठेवू. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मॅडम लवकर शाळेत या. नमस्कार, मी आता 8वी अ मधून प्रणव शिंदे. आदरणीय कानडे मॅडम, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही दिलेल्या शिक्षणामुळे आमचे आयुष्य उज्ज्वल होत आहे. तुमचे स्वास्थ्य लवकर बरे होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मॅडम, तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने आणि आदर्शाने आम्हाला प्रेरित केले. तुम्ही ज्ञानाचा आणि ऊर्जेचा दीपस्तंभ आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आपण लवकर बऱ्या व्हा ही ईश्वरचरणी प्रार्थना. मॅडम, मी श्लोक महेश गायकवाड, ही आता 6वी अ चा विद्यार्थी. आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण आमच्या आयुष्याला आकार देण्यासाठी जी शिकवण दिलीत ती नेहमी आमच्या सोबत राहील. आपले प्रेम, मार्गदर्शन आणि शिस्त यामुळे आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळाली. आपण फक्त एक शिक्षक नाही तर आमच्यासाठी आदर्श आणि जीवनातील खरा मार्गदर्शक आहात. आज आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतो की आपण लवकर बरे व्हावे आणि पुन्हा आपल्या नेहमीच्या तेजस्वी रूपात असावे. आपल्याला दीर्घ आयुष्य, चांगले आरोग्य आणि आनंद लाभो अशी ईश्वराकडे मनापासून प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.